दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवृष्टी व शंखांचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भूलोकाचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दत्त जयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले। झालेले श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी मंदिरासमोरील कीर्तन मंडपात पुष्पांनी सजवलेल्या पुष्पमंडपात भगवान दत्तात्रेयांची मूर्ती पाळण्यात ठेवण्यात आली। संत महंतांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्रांच्या जयघोष पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दत्त जयंतीच्या निमित्ताने सकाळी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचे मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या समवेत संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी टाळ मृदुंगांचा गजर करणारे भजनी सेवेकरी सर्व भाविकांचे आकर्षण ठरले होते। श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी स्वामी प्रकाशानंद गिरीजी यांच्या मातोश्री सौ मीराबाई मते पाटील, महंत कैलास गिरीजी महाराज, महंत रमेशानंद गिरीजी महाराज, जनार्दन महाराज मेटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मोरकुटे, काशीनाथ अण्णा नवले, विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, देवगड सेवेकरी, सुरक्षाधिकारी भाऊ नागरेसर, अशोक तांबे होमगार्ड, समादेशक बाळासाहेब देवखिळे, विष्णुपंत ठोसर यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी संजय सावंत, अहिल्यानगर।